स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले आणि संविधान न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, शिक्षण महात्मा फुलेंनी दिले आणि आरक्षण राजेश्री शाहू महाराजांनी दिलं। या विचारावरती आपला महाराष्ट्र पूर्णपणे आज रोजी चालत आहे। गेले 2 दिवस मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख मनोजदादा जरांगे पाटील या गोरगरीब मराठा बांधवासाठी आरक्षणासाठी मुंबई या ठिकाणी त्यांनी आंदोलन उपोषण चालू केलेलं आहे। खरं तर बांधवांनो, या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटतंय की आज संविधान आहे, पुन्हा आपल्याला बोलण्याचा, मत मांडण्याचा, न्याय हिसकून घेण्याचा अधिकार आज सुद्धा जिवंत आहे। खरोखर मनोजदादांनी तर खरोखर संविधान उशाला घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे। संविधान नसतं तर इतर राज्यातले सुद्धा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहेत, पंजाब असेल, हरियाणा असेल, परंतु छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून चालणारा हा महाराष्ट्र आहे। सत्ता कोणाची पण असो, परंतु न्याय हक्कासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्या अनुषंगानं ओबीसी बांधवांचा सुद्धा लढा असेल, माझ्या मराठा बांधवांचा सुद्धा लढा असेल, दलितांचा लढा असेल किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा सुद्धा लढा असेल, तर तो फक्त आणि फक्त संविधानामुळे आज त्या भारतामध्ये, या देशामध्ये चालत आहे। खरोखर संविधान आहे, पुन्हा आपले हक्क अधिकार आहेत। ज्या वेळेला संविधान पुसण्याचं काम, संविधान मोडण्याचं काम होत असतं, त्याला फक्त आंबेडकर चळवळ रस्त्यावरती उतरत असतो। पण आजच्या या मोर्चानंतर सगळ्यांना कळायला असेल, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपले हक्क अधिकार जिवंत आहेत। अन्यथा हुकुमशाही तर सुरू झालेलीच आहे आणि मागं पुढं तुम्ही पाहिलं असेल तर भीमा कोरेगावच्या प्रसंगाला सुद्धा हे चटके आमच्या आंबेडकरवादी चळवळीला सुद्धा मिळालेले आहेत। पूर्णपणे दुकानं बंद, बसेस बंद, गाड्या बंद, त्या ठिकाणी आमच्या हाल अपेष्टा सोसल्यानंतर सुद्धा आमचा जो भीमा कोरेगावचा लढा आहे तो ताकदीने उभा राहिलेला आहे। तर माझ्या सर्व भारतातील सर्व बांधवांना विनंती आहे की आपल्या हक्का अधिकारा लढ्यासाठी संविधान आपल्याला महत्त्वाचं सांभाळणं गरजेचं आहे, संविधान मानणं गरजेचं आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आणि सर्वांना संविधान आहे तर आपण आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।